फक्त हा अर्धा कप चहा सकाळी प्यायचा आहे. यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे, तुमच्या शरीरावरची सूज कमी होणार आहे, फॅट लॉस जबरदस्त पद्धतीने होणार आहे, मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे आणि डायजेशन सुद्धा प्रॉपर होणार आहे. इतकं जबरदस्त रिझल्ट याचा येतो मंडळी, खूप छान आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त हा एवढूसा अर्धा कप चहा तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा. चला स्टेप बाय स्टेप आपण याचा पूर्ण व्हिडिओ बघूया. तर चला सगळ्यात पहिले आपल्याला पातेलं ठेवायचंय. तर लक्षात घ्या, पातेलं जे आहे ते स्टीलचं वगैरे पातेलं तुम्हाला घ्यायचं आहे. अल्युमिनियमचं वगैरे पातेलं इकडे घेऊ नका. आपल्याला हे गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो तर गरम वगैरे पाणी पितो, तर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि त्यानंतर ते गरम पाणी होत असतानाच तुम्हाला दुसरीकडे एका पातेल्यामध्ये हे करायसाठी ठेवायचं आहे. म्हणजे तुमचं ब्रश वगैरे होईपर्यंत, तुम्ही फ्रेश वगैरे होईपर्यंत हा चहा तुम्हाला जेवढा गरम हवा आहे तेवढ्यापर्यंत तो येईल आणि तुम्ही तो एन्जॉय करू शकाल. म्हणजे तुमचा एक्स्ट्रा टाइम सुद्धा जाणार नाही. त्यानंतर एका व्यक्तीसाठी बनवते त्यामुळे मग मी एक कप जे आहे ते पाणी घेतलंय. हा 3/4 कप घेतलाय. आपलं जे काही कपाचं मेजरमेंट असतं चहाच्या कपाचं तेवढा हा इतका घेतलाय मी. तो इथे टाकलेला आहे कारण आपल्याला हा ॲज अ चहा म्हणूनच प्यायचा आहे. मला माहिती आहे दुधाचा चहा नाही पेला की लगेच डोकं दुखायला लागतं. मला सुद्धा तसं होतं. त्यामुळे कधी कधी बिन साखरेचा चहा पिला तरीही चालून जातो. पण जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ऍटलिस्ट सकाळी जर या पद्धतीने चहा इन्क्लूड केला आणि तुम्हाला साखर किंवा गुळाचा चहा हा प्यायचा असेल, पण तो साखर आणि गुळाचा चहा तुम्ही संध्याकाळच्या टाइमला घेतला तर चालणार आहे. पण सकाळी सकाळी आपली ऑलरेडी बॉडी रात्री फास्टिंग मोडवर असते, त्यामुळे सकाळ सकाळी चांगलं जायला हवं. म्हणून आपण हा चहा जो सकाळचा चहा आहे तो बंद करून आपण त्या जागी हा चहा घेतोय. किंवा जर तुमचा दुधाचा चहा बंदच होत नसेल तर हा चहा घ्या. त्यानंतर काहीतरी ब्रेकफास्ट खा, हेल्दी खा आणि त्यानंतर तुम्हाला जो दुधाचा चहा घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. याला आता उकळी आलेली आहे. यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत. ते इन्ग्रेडियंट खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत. त्या इन्ग्रेडियंटचे महत्व काय हे सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीड वरती बघू शकता, पण हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्याआधी हा व्हिडिओ मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. तर त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे दालचिनीचे तुकडे. यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यात मदत होते. ज्यांना कोणाला शुगर आहे किंवा ज्यांना कोणाला खूप जास्त गोड खाण्याची क्रेविंग होते त्यांनी तर त्यांच्या गरम पाणी जरी पित असलं तर सकाळी उठल्याबरोबर त्यामध्ये दालचिनी टाकून नक्की प्यावी, जेणेकरून तुम्हाला खूप छान असा जबरदस्त रिझल्ट मिळतो. आता बघा, दालचिनी टाकल्यानंतर इथं तर तुम्ही दालचिनी भाजून त्याची पावडर सुद्धा करू शकता. खूप छान लागते आणि मेन म्हणजे आपलं शरीर आतून जे आहे ती ग्लुकोज स्पाइक होऊ देत नाही. त्यानंतर टाकायचे चिमूटभर हळद. माझ्याकडे ओली हळद नव्हती त्यामुळे मी ह्या हळदीचा वापर केलेला आहे. तर हळकुंड आणून ती छान अशी हळद ही तयार केलेली आहे, त्यामुळे मी याचा वापर करते आहे. ओली हळद भेटली तर वेल आणि गुड मस्त किसून आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे. आता मीडियम आच करायची आहे आणि याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. कारण यामध्ये आपण जे पदार्थ टाकले त्या पूर्ण पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. हे ड्रिंक तुम्ही डेली ॲज अ चहा म्हणून पिऊ शकता. यामध्ये गोडावा म्हणून काय टाकायचं हे मी तुम्हाला समोर नक्की सांगेल. पण जर जमत असेल तर सकाळचा चहा स्किप करून बघा, तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट मिळेल. याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. तुमच्याकडे जर गोकर्णाची फुलं असतील तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. पण मी बऱ्याच वेळेस त्याचा सुद्धा चहा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे आपण सकाळ सकाळ जे आहे आपल्या शरीरामध्ये जर हे पदार्थ गेले आणि सगळ्यात विशेष म्हणजे यामध्ये असणारी हळद जर आपल्या शरीरामध्ये गेली तर आपल्या शरीरामध्ये जर काही सूज आली असेल, काही इन्फ्लामेशन झालं असेल, ते दूर करण्याचं काम ही हळद करत असते. खूप जबरदस्त असते हळद. हळद आपल्या शरीरावर बऱ्याच जणांचं असतं तर वेट तर वाढलेलं असतं, पण बऱ्याच जणांच्या अंगावरती शरीरावरती सूज आलेली असते. ती सूज कमी करण्याचं काम सुद्धा ही हळद करत असते. त्यामुळे प्रत्येक ड्रिंक मध्ये ऍटलिस्ट चिमूटभर हळद किंवा अद्रकी सारखी जर तुमच्याकडे ओली हळद असेल तर ती किसून नक्की टाका. यामध्ये तुम्ही अद्रक सुद्धा टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला जर ऍसिडिटी वगैरेचा त्रास असेल तो सुद्धा नियंत्रणात येईल. आता याला चांगली अशी आपण उकळी येऊ देऊयात. उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे आपण पदार्थ टाकले त्या सगळ्यांचा अर्क या पाण्यामध्ये येतो. तुमचं वजन किती आहे आणि किती किलो तुम्हाला कमी करायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या डाएटमध्ये हा चहा नक्की इन्क्लूड करा. तुमचं वय कितीही असलं तरी तुम्हाला हा चहा चालतो. फक्त लहान मुलांना मात्र हे द्यायचं नाही आहे. वेट लॉस करत असाल, जमत नाहीये, मनावर नियंत्रण राहत नाहीये, हे छोट्या छोट्या स्टेप खूप 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 इम्पॉर्टंट असतात.
चला आता याला उकळी आलेली आहे. आपण आता हे पुन्हा 1 मिनिट होऊ देऊयात आणि मग नंतर बंद करून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता बघा हा चहा आपला झालेला आहे. आता हा चहा खूप गरम आहे, तोपर्यंत आपल्याला सगळं फ्रेश वगैरे व्हायला पाहिजे. फ्रेश वगैरे आपल्याला व्हावं लागतं. तोपर्यंत हा चहा काय करायचा, गाळायचा नाही, गाळून घेतला तरी चालेल. असा सरळ याच्या सहित यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे यामध्ये जर थोडेफार अर्क राहिले असेल तर तो सुद्धा अर्क या पाण्यामध्ये येतो आणि हे जे पदार्थ आपण टाकलेत हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने खाली जे आहे ते सेटल डाऊन होऊन जातात आणि तुमचं सगळं काम होईपर्यंत किंवा सकाळी तुम्ही फ्रेश वगैरे होईपर्यंत हे चांगलं असं नॉर्मल टेम्परेचर वरती, म्हणजे अतिही नॉर्मल वर येऊ द्यायचं नाही. तुम्ही सिप सिप करून पिलं पाहिजे, यावरती येऊ द्यायचंय आणि हे प्यायचंय. खूप खूप जबरदस्त लागतो. आता बघा माझं सुद्धा फ्रेश वगैरे मी झालेली आहे आणि सकाळच्या चहाची मला सुद्धा फार तलब असते बघा मंडळी. त्यामुळे मग मी आता हा पिती आहे. तर चहा प्यायचा असेल तुम्हाला किंवा मग हा तुम्हाला आवडत नसेल तर काय करायचं, चहा तर तुम्हाला माहिती मला स्टार्टिंगला चहा नाही सुटत, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर याच्यामध्ये लिंबू पिळायचं, 1 ते 2 थेंब लिंबू टाकायचं आणि हे कोमट झालं की त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला मध. अगदी नॅचरल मध यामध्ये टाकायचं आणि मग प्यायचं. तुम्हाला नक्की आवडेल आणि नंतर तुम्ही काही खाल्ल्यानंतर चहा घेतला तरी चालेल, पण मी रेकमेंड करेन संध्याकाळचा चहा तुम्ही घ्या, सकाळचा मात्र हा रिप्लेस करा, खूप छान लागतो. वाव. जर तुम्ही वॉकिंगला जात असाल, एक्सरसाइजला जात असाल तर त्याच्या आधी तुम्ही शॉर्ट म्हणू शकता याला, हा नक्की पिऊन जा, तुम्हाला नक्की एनर्जी वाटेल. आता हा चहा तुम्ही दररोज घेतलात तरी चालेल. आता चहा ज्या दिवशी तुम्ही घेत आहात किंवा तुम्हाला जुवार आलं त्या दिवशी जर तुमचं डिटॉक्स डे असेल तर ते चहाच्या ऐवजी सकाळीच हे डिटॉक्स वॉटर बनवून तयार करायचं. आता डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं हे ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्ही कसल्याही पद्धतीचं डिटॉक्स वॉटर हे तयार करू शकता. ज्या दिवशी तुम्ही डिटॉक्स वॉटर बनवत आहात त्या दिवशी तुम्ही त्यामध्ये जे आहे हे जो टी आपण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे हा टी तुम्ही नाही घेतलात तरीही चालेल. त्याऐवजी आता हा एवढं डिटॉक्स वॉटर तुम्ही बनवलं आहे तर गरम गरम तोच ॲज अ चहा म्हणून तुम्हाला त्या दिवशी घ्यायचा आहे. आणि डिटॉक्स वॉटर तुम्हाला हप्त्यामधून ॲटलिस्ट 2 दिवस तरी घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही सोमवारी घेतलं असेल तर ॲटलिस्ट नंतर बुधवारी किंवा मग नंतर शनिवारी अशा पद्धतीने तुम्ही नक्की घ्या. म्हणजे तुमच्या शरीरातील जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतात. हा चहा जेव्हा तुम्ही घेत आहात किंवा कसलंही डाएट नाही करत आहात तरीसुद्धा 20 kgला 1 लिटर या हिशोबाने तुम्हाला तुमचा वॉटर इनटेक कंप्लीट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट मिळणार आहे. तुम्हालाच नक्की रिझल्ट बघून असं होईल की तुम्ही डाएट एक्सरसाइज नाही करत आहात तरीही तुमचं वजन कमी होत आहे. तेच तुम्हाला मोटिवेशन देईल आणि नंतर तुम्ही प्रॉपर पद्धतीने डाएटसुद्धा करू शकाल. तर तुम्हाला ते डिटॉक्स वॉटर दिवसभर प्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट मिळेल. तुम्हाला काहीही शंका असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी त्या शंकाचं नक्कीच निरसन करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.